नमस्कार. आज 28व्या वर्धापन दिनानिमित्त जमलेल्या सर्व साधकांचं मी मनपूर्वक स्वागत करते. आपल्या दरवर्षीच्या कार्यक्रमाच्या प्रमाणे आपल्या वर्धापन दिनी आपण गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानावर एक कार्यक्रम सादर करतो. याद्वारे गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानाचे विविध पैलू सगळ्यांसमोर आणण्याचा आमचा हेतू असतो. त्याचबरोबर गुरुतत्व वेद या स्मरणिकेचं प्रकाशन आणि त्यानंतर गुरुतत्वयोग शरणागत साधना असे आपल्या आजच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे. दरवर्षी आपण माघी पौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा म्हणजे वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा यानिमित्त वेगवेगळ्या विषयांवर प्रदर्शनाचं आयोजन करतो. वेगवेगळ्या विषयांवरची माहिती याद्वारे आपल्या साधकांना मिळावी ही यामागे भावना असते. बऱ्याच वेळेला निसर्गावरील विषय हाताळले जातात आणि यामागचं महत्त्वाचं कारण हे आहे की निसर्ग हे गुरुतत्वाच्या मार्गदर्शनाचं खूप महत्त्वाचं साधन आहे. निसर्गातील सर्वच घटक म्हणजे माणूस सोडून बाकी सर्व घटक गुरुतत्वाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करतात आणि त्यामुळे या निसर्गातून आपल्याला शिकण्यासारखं खूप काही आहे आणि म्हणून दरवर्षी आपण त्याच्याच वेगवेगळ्या विषयांवर प्रदर्शन आयोजित करतो. यावर्षीचा आपल्या प्रदर्शनाचा विषय आहे निसर्गामधलं गणित. निसर्ग आपल्याला बघताना कितीही रँडम वाटला तरी त्या प्रत्येक रचनेमध्ये एक सुसूत्रता आहे, एक रूल आहे, एक पॅटर्न आहे आणि ते जे पॅटर्न्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी रिपीट होताना आपल्याला दिसतात. म्हणजे अगदी आपल्या पेशींपासून आणि आपल्या हाडाच्या आतल्या ठेवण किंवा रचनेपासून ते आकाशगंगेपर्यंत सेम पॅटर्न सगळीकडे रिपीट होतो हे आपल्याला दिसतं. आणि ह्याचाच अभ्यास करून शास्त्रज्ञांनी त्याच्यातले वेगवेगळे रूल्स हे शोधून काढले आणि त्यांना हे लक्षात आलं की ते सेम रूल्स सगळीकडे अस्तित्वात आहेत. त्यामुळे आपल्याला माणसाला कितीही वाटत असलं की गणित हे आपण शोधून काढलं, गणिताचा शोध आपण लावला, तरी या पूर्ण निसर्ग हा गणिताच्या सूत्रात बांधलेला आहे आणि गणित हे पहिल्यापासून आहे. आपण त्याला फक्त सिम्बलाइज केलं, त्याला आकड्यांमध्ये बसवलं, सूत्रांमध्ये बसवलं, पण हे सगळं बघितल्यावर लक्षात येतं की गणित होतंच आणि हा सगळा निसर्ग, हे सगळं विश्व एका स्पेसिफिक रूल्समध्ये चालू आहे आणि अतिशय सुव्यवस्थितपणे त्याची मांडणी केली गेलेली आहे. यातली जितकी जमतील तितकी उदाहरणं आणि जितकी सोपी आहेत, जी सांगता येतील, खूप क्लिष्ट गणित नाही आहे, ती आम्ही इथे सादर करायचा प्रयत्न केला आहे या प्रदर्शनामध्ये. त्यामुळे नक्की तुम्ही या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करते. यापुढे आपण पहिल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. तर आपल्या संस्थेचा जो वास्तू आहे त्याच्या समोर जिन्यांच्या इथे एक कायमरूपी बोर्ड आहे ज्याच्यावर गुरुतत्व योगाची माहिती सांगितलेली आहे आणि खऱ्या अर्थी गुरुतत्व योगाचं पूर्ण सार त्याच्यामध्ये आहे. नवीन लोक येतात त्यावेळेला ते वाचतात, पण कित्येकदा आता आपण इतके वर्ष येतोय आपलं वाचन होत नाही, परंतु अतिशय महत्त्वाचा असा तो उतारा आहे आणि त्यामुळे तोच आज आम्ही तुमच्यासमोर सादर करणार आहोत. आणि त्यातल्या काही गोष्टी जास्त उलगडून किंवा जास्त इलॅबोरेट करून आम्ही एक्सप्लेन करणार आहोत. तर मी आणि सुचित्रा पेंडसे आम्ही दोघीजणी आपल्यासमोर हा उतारा आणि गुरुतत्व योगाचं सार सादर करत आहोत. ओम सद्गुरू. मी काही दिवसापूर्वी संस्थेत जेव्हा आले होते त्यावेळी वेळ होता म्हणून जिन्याखाली लावलेला बोर्ड वाचत होते आणि वाचताना असं लक्षात आलं की गुरुतत्व योग खूप सोप्या शब्दात तिथे समजावून सांगितलं आहे. म्हणजे नवीन येणाऱ्या माणसांना तर त्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायची उत्सुकता वाटेलच, त्यांना इच्छा होईलच, पण जे अनेक वर्ष तुमच्या माझ्यासारखे जे साधक संस्थेमध्ये येत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा उतारा खूप उपयुक्त आहे. आपली संस्था जेव्हा अस्तित्वात आली त्यावेळी संस्थेच्या जाहीरनाम्यामध्ये गुरुतत्व योग म्हणजे काय हे सांगण्यासाठी हा उतारा दिला गेला होता. अतिशय मोजक्या शब्दात गुरुतत्व योगाचे सार त्यामध्ये सांगितले आहे
आणि आज आपण तोच उतारा समजून घेणार आहोत. आता या उताराच्या सुरुवातीला गुरुतत्व योगाची स्वरूपं सांगितली आहेत. गुरुतत्व हे परमसत्य, परमसूक्ष्म, परमव्यापक, परमशांत, परमसाक्षी, परमशिव, परमज्ञानमय, परमविज्ञानमय, परमसंवेदनाक्षम, परमतरल, परमतत्पर, परम आनंदमय, परमचैतन्यमय, परमकार्यतत्पर, परमफलदायक, परमशक्तिमय, परमसुंदर, विश्वव्यापक, जाणीव स्वरूप, संकल्प स्वरूप, विश्वमार्गदर्शक मूलतत्व आहे. गुरुतत्वाच्या ह्या स्वरूपांना आपण आपल्या रोजच्या साधनेमध्ये नमन करतो. म्हणजे परमसूक्ष्म स्वरूपाय नमः, परमफलदायक स्वरूपाय नमः, अशा प्रकारे आपण त्यांना नमस्कार करतो. आता स्वरूप याचा सरळ अर्थ घ्यायचा. स्व म्हणजे स्वतःचं रूप. मग स्वतःच्या रूपाला नमन करायची काय गरज आहे असा प्रश्न पडणं साहजिक आहे. याचं कारण समजून घेताना सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे की गुरुतत्व आपल्यामध्ये सहज अवस्थेत असते, अगदी त्याच्या सर्व रूपगुण विशेषासह असते. याचाच अर्थ असा की त्या गुरुतत्वाचे सर्व गुण आपल्यामध्ये सुद्धा आहेत, पण या गोष्टीची आपल्याला जाणीव नसते. त्यामुळे आपल्या लौकिक जीवनातल्या अनुभवातून आपल्याला कित्येकदा कमीपणाची भावना येते. जेव्हा आपण स्वरूपांना नमन करतो तेव्हा आपल्यातल्या गुरुतत्वाला नमन करतो. त्या स्वरूपाचा जर आपल्याला स्पर्श झाला तर त्याचे म्हणजे गुरुतत्वाचे गुण आपल्यामध्ये प्रकट होतील, ह्या विश्वासाने रोज हे नमन करणे अपेक्षित आहे. उतार्यामध्ये पुढे असं म्हटलं आहे की हे तत्व विश्वरूपी नाट्याचा लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. म्हणून हे नाट्य गुरुतत्वाच्या संकल्पनेप्रमाणे चालू राहणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास हे विश्वनाट्य आनंददायक होण्याऐवजी दुःखमय होऊन त्याचा अवेळी नाश होईल. आता ह्याचा अर्थ काय? तर गुरुतत्वानी या विश्वाचं नाट्य लिहिलं, त्याची निर्मिती केली, त्याचं दिग्दर्शन केलं आणि आता हे विश्वनाट्य चालू आहे. या विश्वातील प्रत्येक घटकाला त्याचा रोल दिला, त्याची भूमिका व्यवस्थित समजावून सांगितली. आणि आता आपण म्हणजे माणूस, प्राणी, पक्षी, निसर्गातील सर्व घटक ही सगळी पात्रं आहेत आणि प्रत्येकाने दिग्दर्शकांनी सांगितलेली भूमिका करणं अपेक्षित आहे. आता ह्या सगळ्या निर्मितीमध्ये गुरुतत्वाची संकल्पना काय आहे? तर ज्यांनी ज्यांनी जन्म घेतला आहे त्यांनी या विश्वात आनंद भोगावा, त्याचप्रमाणे बाकी विश्व घटकांशी सुसंवाद साधून सर्वांचं आयुष्य आनंददायी करावं, असे त्याची संकल्पना आहे. परंतु झालं असं आहे की आपल्याला आपल्या भूमिकेचा विसर पडला आहे आणि त्यामुळे नाटकातला जर संवाद विसरला आणि पात्र आपापला रोल आणि संवाद विसरले तर जसा गोंधळ होईल तसा सध्या विश्वामध्ये गोंधळ चालू आहे. ज्या सहजतेने जगणं अपेक्षित आहे ते सोडून आपण द्वेष, स्पर्धा, राग, लोभ यामध्ये अडकून दुःख निर्माण करत आहोत आणि त्या गुरुतत्वाच्या मूळ संकल्पनेपासून आपण दूर जातोय. परंतु उतार्यात म्हटल्याप्रमाणे आपल्या व विश्वाच्या नाशास कारणीभूत होऊ नये म्हणून आपली संकल्पना आणि गुरुतत्वाची संकल्पना यामध्ये सुसंवाद राहणे आवश्यक आहे. आता हा सुसंवाद कसा निर्माण करायचा? तर आपल्याला जी भूमिका दिली आहे ती नीट करायची. आपण ज्यावेळी संवाद विसरतो किंवा एखादा नट ज्यावेळी संवाद विसरतो त्यावेळी विंगेमध्ये प्रॉम्प्टर असतो की संवाद आठवण करून द्यायला. तसं गुरुतत्व हे प्रॉम्प्टरचं काम करत आहे, परंतु आपलं मात्र त्याच्याकडे लक्ष नाही आहे. त्यामुळे आपण त्याचं मार्गदर्शन स्वीकारण्याची गरज आहे. गुरुतत्वाचं मार्गदर्शन स्वीकारण्यास आपण परमतत्पर, संवेदनाक्षम व परमसाक्षी असणं आवश्यक आहे. आणि हे कसं साधावं हे सांगणारं कलाशास्त्र म्हणजे गुरुतत्व योग, असं ह्या उतार्यात सांगितलं आहे. खरं तर कला आणि शास्त्र या दोन टोकाच्या गोष्टी आहेत. कला किंवा आर्ट ही भावना, कल्पकता म्हणजे क्रिएटिव्हिटी, सौंदर्य आणि अभिव्यक्ती म्हणजेच एक्सप्रेशन्स यावर आधारित आहे. आणि त्याच्याबरोबर उलट शास्त्र किंवा सायन्स हे मात्र निरीक्षण, प्रयोग, तर्क आणि पुराव्यावर आधारित असतं. परंतु दोन्हीही मानवाला ज्ञान मिळवण्यासाठी परस्पर पूरक क्षेत्रे आहेत. गुरुतत्वयोग हे कला आणि शास्त्र दोन्हीही आहे. कलेसाठी लागणारी अंतःप्रेरणा त्यात आवश्यक आहे. जाणीवांच्या स्तरावर जाऊन त्यात अनुभूती घेणं अपेक्षित आहे. त्यामुळे ती एक कला ठरते.
या योगाची संपूर्ण रचना एखाद्या शास्त्राप्रमाणे केली गेली आहे. त्यामध्ये गणित आहे, फिजिक्स, केमिस्ट्री सगळं सामावलेलं आहे. गुरुतत्वयोग तत्त्वज्ञानात सांगितलं जातं की कुठलीही गोष्ट घडते त्यामागे काहीतरी कारण असतं. जेव्हा ते आपल्याला समजत नाही त्यावेळी आपल्याला तो चमत्कार वाटतो. तो चमत्कार न मानता त्याचा अभ्यास करून त्यामागचं कारण समजून घेणं अपेक्षित आहे. अशा रीतीने गुरुतत्वयोग शास्त्रसुद्धा आहे आणि म्हणून त्याला कलाशास्त्र असं म्हटलं आहे. आणि हा योग आहे, त्यामुळे आपण ऐकलं आहे की प्रत्येक योग प्रकारामध्ये समाधी, साधना, धारणा या महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या जातात. मग गुरुतत्वामध्ये कुठली समाधी अपेक्षित आहे? तर उतार्यात पुढे सांगितलं आहे की गुरुतत्वाशी एकरूप होणे हीच समाधी, त्यासाठी प्रयत्न करणे हीच साधना, त्यातून जे काही ज्ञान प्राप्त होतं ते धारण करणे, म्हणजे ते समजून उमजून आपल्या आचरणात आणणे हीच धारणा आहे. आणि याचं साधन काय आहे? तर त्याने निर्माण केलेले विश्व हेच त्या गुरुतत्वाला जाणून घ्यायचं साधन आहे. कारण या विश्वातूनच गुरुतत्व आपल्याला मार्गदर्शन करत असते. त्यानंतर असं म्हटलं आहे की या योगात सर्व योग सामावलेले आहेत आणि हेच याचं महात्म्य आहे. गुरुतत्वाच्या संपर्कातून शिकणे हाच खरा ज्ञानयोग. ज्ञानयोग म्हणजे काय? तर अध्यात्मात मोक्षाचे अनेक मार्ग सांगितले आहेत, त्यातला ज्ञानयोग हा एक मार्ग. स्वतःच्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान मिळवून अज्ञानाचा नाश करणे हे ज्ञानयोगाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ज्ञानयोगाचं सार काय सांगितलं जातं? तर मी कोण आहे या प्रश्नाचा सखोल विचार करायचा. आपला देह, मन, अहंकार यापेक्षा आपले अस्तित्व वेगळे आहे हे ओळखायचे. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे हे अनुभवाने जाणायचे. अशा प्रकारे अभ्यासपूर्वक ज्ञान मिळवणे यात अपेक्षित आहे. जी व्यक्ती विचारप्रधान, तर्कशुद्ध स्वभावाची आहे, ज्यांना प्रश्न विचारणं, चिंतन करणं आवडतं, अशा अंतर्मुख साधकांसाठी सांगितलेला हा मार्ग आहे. प्रत्येक येणारा अनुभव, भावना, विचार यांना बुद्धीला प्रमाण ठेवून पडताळून मगच त्याचा स्वीकार करावा असं यात सांगितलं आहे. थोडक्यात काय तर प्रत्येक गोष्टीसाठी प्रश्न विचारा, ती चॅलेंज करा आणि त्याचे सखोल ज्ञान मिळवून मगच स्वीकार करा. आता गुरुतत्व योगात ज्ञानयोग सामावलेला आहे म्हणजे काय? आता सर्वप्रथम गुरुतत्व योगात सांगितलं जातं की कुठली गोष्ट ही समजून उमजून करा. अंधश्रद्धेला गुरुतत्व योगामध्ये स्थान नाही. मग हे ज्ञान कसं मिळवायचं? तर आपण बघितलंय की गुरुतत्व आपल्याला सर्व सजीव निर्जीव वस्तूंमधून मार्गदर्शन करत आहे. त्याच्याकडून आपल्याला शिकायचं आहे आणि कसं शिकायचं आहे हे सुद्धा आपल्याला गुरुतत्व शिकवतं. सर्वसाधारणपणे आपण कुठल्याही गोष्टीचं आकलन करतो, तो प्रोसेस असा असतो की एका विशिष्ट दृष्टिकोनातून आपण त्या गोष्टीकडे बघतो. भूतकाळातील आपल्या अनुभवाचा आपण उपयोग करतो आणि त्या अनुभवाच्या द्वारे आपण कुठलीही नवीन गोष्ट समजून घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपण त्या अनुभवाच्या चष्म्यातून प्रत्येक गोष्ट बघत असतो. आपला अनुभव, आपले ज्ञान जेवढं आहे तेवढ्या प्रमाणातच आपल्याला ती गोष्ट समजू शकते. अशा प्रकारे आपल्याला कुठल्याही गोष्टीचं सर्वांगीण आकलन होणं अवघड जातं. परंतु म्हणजे सर्वसाधारणपणे शास्त्रज्ञसुद्धा भूतकाळाचंच आकलन करत असतात, परंतु परिस्थिती, वातावरण हे सतत बदलत असते. त्यामुळे आपण बघितलं असेल की शास्त्रामध्ये सुद्धा कित्येक कन्क्लुजन्स ही बदलावी लागतात काळानुरूप. अशा रीतीने मानवी ज्ञानाला थोड्याशा मर्यादा असतात. परंतु गुरुतत्वयोग साधणारा जो साधक असतो, ज्याला ते खऱ्या अर्थी जमलेलं आहे, तो कायम वर्तमानाच्या चालू क्षणात असतो. त्यामुळे कुठल्याही गोष्टीचं त्याला यथार्थ आकलन होतं, ते सर्वांगीण असतं आणि त्यामुळे त्याला ज्ञान मिळतं. हे कसं होतं तर ह्याला डायरेक्ट परसेप्शन असं म्हटलं गेलं आहे की ज्या वेळेला आपण साक्षीभावात असतो त्यावेळी तिथे भूतकाळाशी तुलना करण्याची स्टेप नसतेच. ज्या क्षणी आपण एखादी गोष्ट बघतो त्या क्षणी आपल्याला त्याचं आकलन होतं आणि ते पूर्णपणे सत्य असतं, कारण ते कुठल्याही पूर्वग्रह दूषित अशा दृष्टीने बघितलेलं नसतं. आणि हे फक्त गुरुतत्व योगामध्ये शक्य आहे. आणि त्यामुळे या उतार्यात म्हटलं आहे की गुरुतत्वाच्या संपर्कातून शिकणे हाच खरा ज्ञानयोग आणि या ज्ञानानुसार विश्वकल्याणाकरता कार्य करणे हाच खरा कर्मयोग. आता कर्मयोग काय आहे ते समजून घेऊया. कर्मयोग हा अध्यात्मातला दुसरा मार्ग सांगितला आहे, जो कर्म करताना आपल्याला मोक्षाकडे नेतो.
भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये कर्मयोगाचे महत्त्व विशेषत्वाने सांगितले आहे. त्यात असं म्हटले आहे की आपल्याला कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु फळावर आपला अधिकार नाही. मग कर्मयोगाचं मूलतत्व काय आहे? तर कर्तव्यबुद्धीने आपले कर्तव्य प्रामाणिकपणे करणे, निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न ठेवता काम करणे, समत्वभाव म्हणजे यश किंवा अपयश यामध्ये आपली मनस्थिती एकसारखी ठेवणे, आणि सेवाभाव म्हणजे इतरांच्या कल्याणासाठी कर्म करणे. साधारणत समाजात कुटुंबात राहूनसुद्धा आपण योग कसा साधू शकतो हे कर्मयोगात सांगितलं जातं. म्हणजे सामान्य माणसासाठी कर्मयोग कर्मयोग सांगितला गेला आहे. आता गुरुतत्व योगानुसार कर्मयोग काय आहे ते समजून घेऊ. सर्वसाधारणपणे जीवनात काय होतं की जीवन जगत असताना आपल्याला जे काही मिळवायचे ते आपण प्रचंड कष्टाने मिळवावं लागतं, किंमत मोजावी लागते. परंतु गुरुतत्व योगामध्ये ते सहज मार्गदर्शन होतं, सहज कर्म आणि सहज फलप्राप्ती या मार्गे घडतं आणि जीवन जगणं सुसह्य होतं. आता हे आपण ऐकलंय खूप वेळा, पण म्हणजे नक्की काय, म्हणजे कसं करायचं असा प्रश्न पडू शकतो. तर हे साधण्यासाठी आपल्याला काय करता येईल, तर आपण जे काम करत असतो त्या कामामध्ये आपल्याला संपूर्णपणे विसरायचं, त्या कामाशी पूर्णपणे समरस व्हायचं आहे, अतिशय एकाग्रपणे ते काम करायचं आहे. अशा वेळेला ते कर्मच आपल्याला गुरुतत्वाशी एकरूप करेल. आपल्याला त्यासाठी वेगळं काही करायची गरज पडणार नाही. हे काम म्हणजेच गुरुतत्व मार्गदर्शन असेल. ते कामच आपल्याला फलप्राप्ती करून देईल, कारण त्यावेळी आपलं अस्तित्व नसेल, त्यामुळे आपल्याला वेगळं काही करायची गरज उरणार नाही. परंतु खरंच असं किती वेळा घडतं की आपण एखाद्या काम करताना आपलं अस्तित्व विसरून त्या कामाशी पूर्णपणे समरस झालोय. बरोबर आहे. खूप कमी वेळेला असं घडतं. पण हे कसं करायचं हे सुद्धा गुरुतत्व योगामध्ये सांगितलं आहे. आपण जे काम करतो ते तर्कशुद्ध पद्धतीने, यथामती, यथाबुद्धी, शुद्ध भावनेने, अभ्यासपूर्ण, सहजतेने आणि फलाची अपेक्षा न ठेवता करायचे. ते काम करीत असताना कामातला आनंद हीच फलप्राप्ती अशा हेतूने काम करायचे. असे केल्याने त्या कामाच्या यशाबद्दल आपल्याला 100% खात्री असेल आणि अशा खात्रीमुळे सहज श्रद्धेने स्वतःला विसरून आपण कामाशी म्हणजेच गुरुतत्वाशी एकरूप होऊ आणि आपल्याला अनुभव येईल की हे आपण करत नसून गुरुतत्वच घडवीत आहे, आपल्याकडून करवून घेत आहे. अशावेळी आपण मात्र सहज, शांत अशा साक्षीभावात राहणे अपेक्षित आहे. अशा रीतीने कर्मयोगाची परिपूर्ती गुरुतत्वाच्या एकरूपतेतच आहे. आता उतार्यामध्ये पुढे म्हटलं आहे की गुरुतत्वावर नितांत सहज श्रद्धा असणे हाच खरा भक्तियोग. म्हणजे नक्की काय? आता परत आपण पहिल्यांदा साधारणतः भक्तियोग म्हणजे काय सांगितलं आहे हे समजून घेऊया. भक्तियोग हा प्रेम, श्रद्धा आणि समर्पणाच्या भावनेने ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे. या योगामध्ये बुद्धीपेक्षा हृदय अधिक महत्त्वाचं. प्रेमाच्या वाटेने ईश्वरापर्यंत पोचण्याचा हा मार्ग आहे. सामान्य लोकांसाठी जे भावनाप्रधान आहेत, श्रद्धाळू आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सांगितला जातो. ईश्वरावर निस्वार्थ प्रेम करणं, स्वतःला पूर्णपणे ईश्वराला अर्पण करणं, अहंकाराचा त्याग करणं, हे भक्तिमार्गाचं सार आहे. आणि भक्तिमार्गात काय केलं जातं तर कीर्तन, नामस्मरण, भजन, पूजा, व्रत, वैकल्य हे सगळे त्याचे मार्ग आहेत. परंतु गुरुतत्व योगात काय सांगितलं आहे ते सांगशील तू? भक्ती म्हणजे काय हे समजण्यासाठी आधी श्रद्धा म्हणजे काय ते समजूया. गुरुतत्व योगामध्ये सहज श्रद्धा ही एक संकल्पना सांगितली आहे. सहज श्रद्धा जन्मजात आपल्याबरोबर आलेली असते. ती सहज असते, म्हणजेच ती ठेवावी लागत नाही आणि भंगही पावत नाही. रोजच्या जगण्यातलं याचं एक उदाहरण म्हणजे आपण जेव्हा झोपी जातो त्यावेळी आपण जागे होणार आहोत हा आपला विश्वास म्हणजे सहज श्रद्धा असते. म्हणूनच आपण इतकी शांत झोप अनुभवू शकतो. अशा अनेक गोष्टींवर किंबहुना आपल्या अस्तित्वावरही आपली सहज श्रद्धा असते. लौकिक जीवनामध्ये जीवनावश्यक गोष्टींकरता, जगण्याकरता अनेकांवर विश्वास ठेवावा लागतो, मदत घ्यावी लागते, सल्ला घ्यावा लागतो. त्यावेळेला एखाद्या व्यक्तीवर, समुदायावर, धर्मावर, विचारांवर किंवा कल्पनांवर जी ठेवली जाते ती श्रद्धा. आणि जेव्हा ती श्रद्धा दृढ होते आणि त्यात प्रेम व आपुलकी या भावना येतात त्यावेळी होते ती भक्ती. भक्तीबद्दल विचार करायचा झाला तर भक्ती करायला का लागते ती तर सहजतेने घडण्याची प्रक्रिया आहे.
प्रेम जसं होतं, करावं लागत नाही, तसंच भक्तीचं सुद्धा आहे. एखाद्यावर प्रेम करायचं म्हणून जसं करता येत नाही, तसंच भक्ती करायची म्हणूनही करता येत नाही. पण लौकिक जीवनात कोणाकडून काही अपेक्षा असते, त्यावेळी भक्ती करायचा प्रयत्न केला जातो, त्याचं प्रदर्शन केलं जातं. याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणताच येणार नाही. बरोबर आहे. गुरुतत्व योगामध्ये प्रेम असो वा भक्ती, ती चैतन्याची देवाणघेवाण असते असं सांगितलं गेलं आहे. त्यातून जो होणारा आनंद असतो तेच त्याचं द्योतक असतं, म्हणजे त्याचा इंडिकेटर असतो की ही चैतन्याची देवाणघेवाण होती आहे. म्हणजे आनंद हा ह्यातील महत्त्वाचा घटक आहे. भक्ताकडून ईश्वराकडे जी प्रेमभावना जाते आणि ईश्वराला जी भावते ती भक्ती. सहज देवाणघेवाण झाली तर ती खरी भक्ती. आणि खऱ्या भक्तीमध्ये मगाशी म्हटलं तसं कुठली अपेक्षा नसते, त्यामुळे ती कधी संपत पण नाही. आणि खरी भक्ती असेल तर ती चैतन्याची देवाणघेवाण आपोआप सुरू होते, ती करायला लागत नाही. भक्ती प्रत्येकामध्ये सहज भावनेने असते, परंतु आपण सहजतेपासून दूर गेल्यामुळे कृत्रिम भक्ती करून आपण आनंद मिळवायचा प्रयत्न करतो. परंतु भक्ती करता येत नाही, ती तर व्हावी लागते. आता हे सहजतेने कसे घडू शकते ते म्हणजे मीत्व आणि आपल्या अहंकाराच्या पोतडीत जे जे काही जमा केलं आहे ते सगळं सोडायचं, गुरुतत्वाला ईश्वराला अर्पण करत जायचं आणि संपूर्ण त्याच्यातून मोकळं व्हायचं. भूतकाळाच्या स्मृती, भविष्यकाळाच्या चिंता सोडून द्यायच्या आणि आपण जिथे आहोत तिथे विरघळून जायचं. हे जेव्हा घडेल त्या क्षणी आपल्याला आनंदाची जाणीव होईल, त्याच्या देवाणघेवाणीची जाणीव होईल. मग भक्ती करण्यासाठी कुठल्याही कृत्रिम प्रक्रियेची गरजच उरणार नाही. आपल्याला भक्तीची अनुभूती आलेली असेल आणि आपण ईश्वराशी एकरूप झालेलो असू. त्यामुळे आपण ज्यावेळी अतिशय सहज भावात असतो, सहज श्रद्धा असते, तीच खरी भक्ती आणि त्यानेच आपल्याला न संपणाऱ्या अशा आनंदाची अनुभूती मिळते. यापुढे उतार्यामध्ये असं म्हटलं आहे की गुरुतत्वाला सहजतेने जाणणे हाच खरा सहज योग. असे जे जे अनेक योग अस्तित्वात आहेत व पुढे अस्तित्वात येतील, हे त्यातूनच निर्माण झालेले असतील आणि सर्वांची अंतिम परिणती गुरुतत्वयोग साधण्यात असेल. तर हा गुरुतत्वयोग का साधायचा, याचे उत्तरही यामध्ये दिलेले आहे. मुक्ती किंवा मोक्ष मिळावा ही कधीच गुरुतत्वयोगाची अपेक्षा नाही आहे. तर गुरुतत्वयोग साध्य झाला तर आपल्याला दीर्घायुष्य, आरोग्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होईल. शरीर व मन निरोगी होईल, चित्त निर्मळ होईल आणि गुरुतत्व चित्तात प्रकट होईल आणि मार्गदर्शन करेल. त्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण आपले जीवन जगलो तर आपल्याला परमशांती मिळेल, तसेच परम आनंद होईल आणि आपलं रोजचं जीवन आणि आध्यात्मिक जीवन परिपूर्ण होऊन त्याचे सार्थक होईल. परंतु गुरुतत्वयोग साध्य करायचा म्हणजे काय आणि गुरुतत्वयोग म्हणजे काय, याच्याबद्दल काय सांगशील? पुढे उतारात सांगितलं आहे की गुरुतत्व हे प्रकट अप्रकट निसर्गातून मार्गदर्शन करत असते. गुरुतत्व आपल्याला न शिकवता शिकवित असते, म्हणजे पंचमहाभूते, जीवजंतू, प्राणीमात्र, वनस्पती यांच्याद्वारे ते मार्गदर्शन करते. आणि ते करत असल्यामुळे कुठल्याही एका मानवी गुरुची आवश्यकता आहेच असं नाही. म्हणजे कुठल्याही मानवी गुरुशिवाय सुद्धा आपण गुरुतत्वयोग साधू शकतो. तर दृश्य, नाद, गंध, स्पर्श, स्वाद, प्रत्येक शब्द, प्रसंग, अनुभव, विचार, भावना, कल्पना ह्या आपल्याला शिकवत असतात. त्यातील गुरुतत्वाशी सुसंवाद साधून शिकणं आवश्यक आहे. आणि हे शिकण्याचं बघितलं तसं कलाशास्त्र म्हणजे गुरुतत्वयोग. गुरुतत्वयोग हा विशिष्ट वंश, जात, धर्म, पंथ, समाज, राष्ट्र, मानवापुरता मर्यादित नसून अखिल प्राणीमात्र, वनस्पती आणि प्रकट अस्तित्वालाही त्याच्या मार्गदर्शनाचा लाभ होतो. गुरुतत्वयोग सर्व प्राणीमात्रांचा जन्मसिद्ध हक्क असून सहज प्रकृतीला तो सहजपणे अवगत असतो. परंतु संस्कारित प्रकृतीच्या आहारी गेल्यामुळे तो विस्मृतीच्या गर्तेत हरवलेला असतो. संस्कारित प्रकृतीचा प्रभाव नाहीसा करून सहज प्रकृतीशी सुसंवाद साधून गुरुतत्वयोग साधता येतो. आपण आता कायम बघितलं आहे पूर्वी की गुरुतत्व योगामध्ये 2 प्रकृती सांगितल्या आहेत. एक जी आपण जन्मतः घेऊन येतो ती सहज प्रकृती. या प्रकृतीचं कार्य काय आहे की ज्या कारणाने आपण जन्म घेतला आहे ते जे कार्य आहे ते पूर्ण करायचं. ते पूर्ण करण्यासाठी ती मदत करते आपल्याला. मग जसं आपलं भोक्तृत्व असेल
ज्या स्वरूपाचं कार्य करायचं असेल तशी ती प्रकृती असते. म्हणजे जर आपण लढाई करायची असेल तर आपली ती प्रकृती आपल्याला शूर बनवते, किंवा आपण शांतता प्रस्थापित करायची असेल तर आपली शांत अशी प्रवृत्ती असते. परंतु आपण जन्माला आल्यानंतर असं होतं की आपले आई वडील, आजूबाजूची माणसे, शाळा, समाज आपल्यावर संस्कार करीत असतात आणि त्यातून जी तयार होते ती संस्कारित प्रकृती. आता ही जी संस्कारित प्रकृती असते त्याच्यामध्ये स्पर्धा, आकांक्षा, द्वेष, सुखदुःखाच्या कल्पना ह्याचा अंतर्भाव असतो. आणि संस्कारित प्रकृती अहंकारी असते, कारण तिथे मीत्व असतं, कारण आपण जन्मापासून कित्येक गोष्टी जमवलेल्या असतात. सहज प्रकृती मात्र अशी असते की ती गुरुतत्वाच्या जवळ असते, त्यामध्ये मीत्व, अहंकार हे नसतं. आता संस्कारित प्रकृती बाहेरच्या स्तरावर काम करते आणि सहज प्रकृती आत असते. सहज प्रकृतीच्या जवळ जायचं म्हणजे नक्की काय करायचं, तर संस्कारित प्रकृतीचा प्रभाव कमी करायचा. जसा तो प्रभाव कमी व्हायला लागेल तशी आपोआप सहज प्रकृती वरती येईल. म्हणजे काय करायचं, तर ते आपण शरणागत साधनेने करू शकतो आणि त्याचमुळे आपल्या रोजच्या साधनेमध्ये आपण सगळ्या गोष्टी अर्पण करतो, शरण जातो. अहंकार, मीत्व, राग, लोभ जे काही साठवून ठेवले आहे ते गुरुतत्वाला अर्पण करत जायचं. हळूहळू काय होतं की संस्कारित प्रकृतीचा लय झाला की सहज प्रकृती आपोआप वर येते आणि आपलं खरं कार्य काय आहे त्याची आपल्याला जाणीव होते. अशा रीतीने संस्कारित प्रकृतीचा प्रभाव नाहीसा करून सहज प्रकृतीशी सुसंवाद निर्माण करून आपल्याला गुरुतत्व योग साधता येतो. म्हणजेच आजकाल सगळीकडे म्हटलं जातं की माझा पर्पज काय आहे, मी कशासाठी जन्माला आलो आहोत, हे शोधण्याची सगळीकडे स्पर्धा चालू असते. तर हे केल्यानंतर जेव्हा आपली सहज प्रकृती वरती येते त्यावेळेला आपोआप आपल्याला ज्ञान होतं की माझा पर्पज काय आहे, मी कशासाठी जन्माला आलो आहोत, आणि ते पूर्ण करता येतं. छान. पुढे उतार्यात असं सांगितलं आहे की त्यासाठी ईश्वरवाद, निरीश्वरवाद, आस्तिक, नास्तिक, सगुण, निर्गुण किंवा विशिष्ट उपासना, मानवनिर्मित श्रद्धा, निष्ठा, विचार, कल्पना, भावना वगैरेंची गरज नसून तो अखिल मानव व जीवजंतू प्राणीमात्रांना जन्मतः ज्ञात आहे व त्यांची त्याच्यावर सहज श्रद्धा असते. या कारणाने हे विश्व अखंड सहज अस्तित्वात राहू शकते. आपण आपल्या संस्थेत अनेक प्रदर्शनांमध्ये ही माहिती पाहिली आहे की अनेक प्राणी, पक्षी, वनस्पती, कीटक हे गुरुतत्वाशी अनुसंधान ठेवून असतात, अखंड मार्गदर्शन मिळवित असतात. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मुंग्या. छोट्याशा मुंग्या त्या हजारोंच्या संख्येने एकत्र येऊन त्यांच्या कितीतरी पटीने मोठं वारूळ बनवतात. त्या वारुळाची रचना शास्त्रशुद्ध असते, त्यामध्ये अनेक खोल्या एकमेकांना जोडलेल्या असतात. तसंच शत्रूपासून बचावाचेही अनेक मार्ग असतात. पुराचं पाणी आत जाऊ नये, व्हेंटिलेशन नीट राहावं याचीसुद्धा योजना असते. निस्वार्थीपणे सर्वांचं मिळून एक अस्तित्व असल्यासारखं त्या काम करतात. कुठल्याही धोक्याची जाणीव त्यांना आधीच मिळते. एकजुटीने काम करणं आणि सहजतेनं करणं त्यांना कोण शिकवतं, तर हे सर्व गुरुतत्वाच्या मार्गदर्शनातूनच घडत असतं. अशा अनेक गोष्टी आपल्याला निसर्गामध्ये कायम पाहायला मिळतात आणि आपल्या प्रदर्शनाद्वारे आपण कित्येक गोष्टींचा अभ्याससुद्धा केलेला आहे. अनेक शास्त्रज्ञ ह्याच्यावर संशोधन करत आहेत की ज्या योगे त्या रचना आपल्याला वापरून मानवजातीला त्याचा फायदा होईल. आणि अशा रीतीने आपण निसर्गाकडूनही शिकत आहोत, कारण निसर्गाची सोल्युशन्स ही कायम उत्तम असतात. म्हणजे ही सगळी उदाहरण द्यायची कारण काय, तर मानव सोडून बाकी सर्व निसर्ग हा गुरुतत्वाच्या मार्गदर्शनाप्रमाणे कार्य करतो आणि त्यामुळे त्यांचं सहजतेनं जगणं चालू आहे. बरोबर. आणि याचमुळे या उतारात शेवटी म्हटलं आहे की मानवाच्या अयोग्य संकल्पनांच्या आहारी जाण्याने त्याचा गुरुतत्वाशी असलेला सुसंवाद नाहीसा झाला आहे. त्यामुळे त्याचं जीवन दुःखमय झालं आहे, त्याची शांती व समाधान हरपलेलं आहे, तो गोंधळलेला आहे. आपण सर्वांनीच गुरुतत्वयोग साधून आपले स्वतःचे व इतर जीवजंतू प्राणीमात्रांचे जीवन सुखमय करणं आवश्यक आहे. म्हणून हेच आपल्या गुरुतत्वयोग संस्थेचे प्रयोजन आहे आणि हीच आपली खरी संपत्ती आहे. तर असा हा उतारा आहे आणि आम्हाला खूप असं वाटलं की आपल्या पूर्ण गुरुतत्वयोगाचं सार त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही यथामती आणि आपल्या पुस्तकांचा रेफरन्स घेऊन हा उतारा एक्सप्लेन करायचा आपल्यासमोर प्रयत्न केलेला आहे.
तर मला असं वाटतं की आपण ज्या ज्या वेळेला संस्थेत येतो त्यावेळेला एकदा पुन्हा रिव्हिजन केली या उतार्याची आणि वाचलं तर आपले जे भरकटलेले विचार असतात ते पुन्हा अलाईन होतील. की ज्यावेळी आपण प्रवास करत असतो आणि ज्या वेळेला बोटी मोठमोठ्या ओशन्समध्ये समुद्रामध्ये प्रवास करतात त्यावेळी त्यांना अलाईन व्हावं लागतं की आपण योग्य दिशेला चाललो आहोत की नाही. तर मला वाटतं हा उतारा जो आहे तो हे काम करतो आणि पूर्ण गुरुतत्व योगाचं सार त्याच्यात दिलेलं आहे. तर आपणही जेव्हा जमेल त्यावेळी हा नक्की वाचावा आणि गुरुतत्वाचा अभ्यास करायला, गुरुतत्व योगाचा अभ्यास करायला ह्याचा नक्की उपयोग होईल. तर हे सांगून आम्ही आमचा छोटासा कार्यक्रम इथे संपवतो. ओम सद्गुरु. यापुढे आपण आपल्या गुरुतत्व वेध या स्मरणिकेचं प्रकाशन करणार आहोत. तर दरवर्षी आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने ही स्मरणिका प्रकाशित करतो की ज्या योगे आपल्या साधकांच्या अनुभवांना आपल्याला एक मंच देता येईल किंवा हे जे झालेले कार्यक्रम असतात ते आपण प्रकाशित करू शकतो, म्हणजे मग साधकांना ते रेफरन्स म्हणून वापरता येतील. आणि दरवर्षी आपण आपल्या ज्येष्ठ साधकांच्या हस्तेच ह्याचं प्रकाशन करतो. तर मी यावर्षी आपले कन्सल्टंट CA श्रीयुत सतीश चाबुकस्वार सर आणि श्रीयुत नंदकुमार शेळके यांना विनंती करते की ह्यांनी पुढे यावं आणि त्याचबरोबर आपल्या महाराजांना विनंती करते की त्यांनीसुद्धा यावं आणि हे प्रकाशन करावं. गुरुतत्व वेध ही स्मरणिका प्रसारित झाली आहे असं जेव्हापासून आपली वास्तू इथे आहे आणि हा हॉल आहे तेव्हापासून योगविद्याधाम या संस्थेतर्फे योगासनाचे क्लासेस घेतले जातात आणि आपल्या संस्थेला खूप मोठा हातभार ही संस्था लावते आणि त्यामुळे दरवर्षी आपण फुल न फुलाची पाकळी म्हणून त्यांना देणगी देतो. तर मी साठे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी इथे येऊन आपल्या गुरुतत्व योग संस्थेतर्फे देणगीचा स्वीकार करावा.